कल्याण मारहाण प्रकरणातला नवा व्हिडिओ समोर। आरोपीने लाथ मारल्यानंतर संतप्त तरुणीने आरोपीच्या वहिनीला कानाखाली लगावली। चिडलेल्या आरोपीकडून रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण। पोलिसांनी नव्हे तर मनसैनिकांनी आरोपी गोकुळ झाच्या मुसक्या आवळल्या। कल्याण कोर्टाने सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी। कोर्टातही आरोपीची मुजोरी। माणिकराव कोकाटे यांच्या कृषी खात्यावर टाच येण्याची शक्यता। कोकाटेंकडून कृषी खाते काढून अन्य कुणाकडे तरी देण्याचा विचार सुरू। वादग्रस्त विधान, कोकाटे यांना भोवण्याची शक्यता। शावाच्या कार्यकर्त्याला मारहाण करणारे सूरज चव्हाण पोलिसांना शरण। लगेच जामीनही मंजूर। रात्री लातूर पोलीस ठाण्यात लावली होती हजेरी। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर शरद पवारांची राष्ट्रवादी ठाम। पुण्यात राष्ट्रवादीचं पत्ते खेळून आक्रमक आंदोलन। नगरविकास विभाग आणि नियोजन विभागाच्या योजनांना आता मुख्यमंत्री मंजुरी देणार। आमदारांच्या आक्षेपानंतर 3ही नेत्यांचा निर्णय। संजय शिरसाटांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। शिरसाटांवर होणाऱ्या आरोपांमुळे फडणवीस होते नाराज। शिरसाटांकडून फोटो पोस्ट करत सर्व आलबेल दाखवण्याचा प्रयत्न। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सावली बारचं प्रकरण तापलं। दमानियांकडून बारची पाहणी करत राजीनाम्याची मागणी। बारमध्ये अश्लील डान्स, परवांचा आरोप, तर राजीनामा घेऊन दाखवा, रामदास कदमांचं आव्हान। महादेव मुंडेंची गळा कापून हत्या, अंगावर 16 वार। पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर। सखोल चौकशीची ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी। भिवंडीत वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये तुफान हाणामारी। वाहन न थांबवता चालकाची वाहतूक पोलिसांना शिवीगाळ। संभाजी ब्रिगेडच्या माजी कार्याध्यक्षाला महिलेकडून चोप। महिलेची छेड काढल्याने गजानन पारधीला नाक घासून माफी मागायला लावली। मुंबई महापालिकेतील कचरा वेचण्याचं कंत्राट दिल्ली आणि गुजरातला जाण्याची शक्यता। संदीप देशपांडेंचा आरोप। घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीची मागणी। वादग्रस्त पूजा खेडकरचं नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अखेर रद्द। कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि उत्पन्नाचे स्रोत तपासून निर्णय। श्री तुळजाभवानी मंदिरातील मुख्य शिखर हटवण्याची शक्यता। मुंबईमध्ये लवकरच होणार बैठक। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची माहिती। तुळजाभवानी देवीच्या 108 फुटी शिल्पाबाबत नव्या वादाला तोंड। शिल्पाची प्रतिकृती अष्टभुजा की द्विभुजा यावरून वाद। दौंडच्या चौफुलामधील लावणी कला केंद्रामध्ये गोळीबार। आमदाराच्या भावाकडून गोळीबार झाल्याचा रोहित पवारांचा आरोप। महिला जखमी झाल्याची माहिती। पुण्याच्या सहकार नगरमध्ये टोळक्याकडून पुन्हा वाहनांची तोडफोड। 20 ते 25 वाहनांचं मोठं नुकसान। पळून जाताना 2 नागरिकांना मारहाण। पार्किंगच्या वादातून शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा तलवार हल्ला। 2 पदाधिकारी अटक। व्हिडिओ व्हायरल। बुलढाण्यातल्या माळेगावात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक। 6 ते 7 कर्मचारी जखमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर झोपेत तर रुग्ण वाऱ्यावर। सोनोग्राफीसाठी महिलेची हात जोडून विनंती। डॉक्टर मात्र गाढ झोपेत। 12 कोटी रक्कम मुंबईत फ्लॅट। BMW पोटगीत मागणाऱ्या महिलेला कोर्टानं सुनावलं। पतीच्या पैशावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतः कमवा। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून कानउघडणी। अभिनेत्री तनुश्री दत्ताचा ओक्साबोक्शी रडतानाचा व्हिडिओ व्हायरल। माझ्याच घरात मला छळलं जातंय, कुणीतरी मदत करा। इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत मदतीची हाक।